विद्यार्थी मित्र नमस्कार। आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला गुगल अर्थ या प्रोग्रामचा उपयोग करून पॉइंट लाईन अँड पॉलिगॉन फीचर्स कसे डिमार्केट करायचे याची मांडणी करायची आहे। आपण भारताच्या भूगोलशास्त्राशी संबंधित नकाशा भरा, उद्देशात्मक नकाशांचे वाचन, त्याचबरोबर नकाशा आणि नकाशांची संकल्पना याची देखील मांडणी केलेली आहे। आपण नकाशा भरा या तंत्राच्या अंतर्गत बिंदू, रेषा आणि बहुभुजाकृती या अधोरेखित करणार आहात, पण त्या हाताच्या साहाय्याने। म्हणजेच आपणास भारताचा आराखडा देण्यात येईल आणि या भारताच्या आराखड्यामध्ये आपणास हे जे काही वेगवेगळे घटक आहेत हे घटक अधोरेखित करायचे आहेत। पृथ्वीगोलांचा जर विचार केला तर त्याचे प्रमुख दोन प्रकार पडतात। एक ट्रॅडिशनल म्हणजेच पारंपरिक पृथ्वीगोल आणि दुसरा जो काही पृथ्वीगोलाचा प्रकार आहे तो म्हणजेच डिजिटल पृथ्वीगोल, ज्याला डिजिटल ग्लोब या नावाने ओळखले जाते। गुगल अर्थ हा डिजिटल ग्लोबचा प्रकार आहे आणि या डिजिटल ग्लोबच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण जगातील कोणत्याही प्रदेशाची इत्थंभूत माहिती मिळते आणि आपण जगातील कोणत्याही ठिकाणासाठी बिंदू, रेषा आणि बहुभुजाकृती अधोरेखित करू शकतो। जगाच्या पाठीवरील कोणत्याही ठिकाणाच्या मधील असणारा अंतर याचं मोजमाप करू शकतो किंवा जगाच्या पाठीवर कोणत्याही ठिकाणी तुमचं क्षेत्र असेल, तुमची जमीन असेल तर या जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे तर याची मोजणी देखील आपल्याला गुगल अर्थच्या माध्यमातून करता येते आणि आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला हेच करायचं। आपल्याकडे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप असेल तर सुरुवातीला गुगल अर्थच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही तो प्रोग्राम डाउनलोड करणं आवश्यक आहे। मात्र यासाठी आवश्यक असणारी विंडोज जी आहेत, म्हणजेच विंडोजचं जे काही सॉफ्टवेअर आहे हे अलीकडील असणं गरजेचं आहे। आपल्याकडे जर विंडोज 7 किंवा त्यापूर्वीची विंडोज असेल तर मात्र आपण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकत नाही। तुम्हाला ब्राउझरच्या माध्यमातूनच गुगल अर्थ हा प्रोग्राम तुम्हाला ॲक्सेस करावा लागेल। अगदी अलीकडे गुगल अर्थ हे ॲप्लिकेशन अँड्रॉइड मोबाईलसाठी देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। आपण आपल्या मोबाईलमध्ये देखील हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी देखील पॉइंट, लाईन अँड पॉलिगॉन फीचर्स तुम्हाला अधोरेखित करता येतात। शिवाय कोणत्याही दोन ठिकाणांच्या मध्ये असणारं अंतर मोजता येतं। तुमच्या जमिनीचं असणारं क्षेत्रफळ जे आहे हे क्षेत्रफळ देखील तुम्हाला मोजता येते। यासाठी सर्वप्रथम आपण जो काही गुगल अर्थ प्रोग्राम आपल्या डेस्कटॉपवर किंवा लॅपटॉपवर इन्स्टॉल केलेला आहे तर ते ॲप्लिकेशन ओपन करणं आवश्यक आहे आणि हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर साधारणतः तुम्हाला जी काही ग्रिड दिसणार आहे ती या पद्धतीने दिसेल। सुरुवातीला तुम्हाला या ॲप्लिकेशनची माहिती असणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी सनलाईट वगैरे हे वेगवेगळे ऑप्शन्स दिसतात। मी माझा वेळ याच्यामध्ये खर्ची करत नाही की गुगल अर्थच्या माध्यमातून आपणास कोणकोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत तर ते तुम्ही त्याच्याशी खेळत बसा आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही गुगल अर्थविषयी माहिती मिळवा। मात्र पहा की गुगल अर्थ मार्स हा एक प्रकार आहे, म्हणजेच आपल्याला मंगळाच्या बाबतीत देखील गुगल अर्थच्या माध्यमातून प्रतिमा उपलब्ध होतात। गुगल अर्थच्या माध्यमातून आपण चंद्राच्या बाबतीत माहिती संकलित करू शकतो आणि पृथ्वी तलावरील देखील वेगवेगळ्या घटकांची माहिती आपल्याला मिळवता येते। आपल्याला आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून पॉइंट, लाईन अँड पॉलिगॉन फीचर्स कसे डिमार्केट करायचे याची माहिती घ्यायची आहे। यासाठी मी आपल्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये जात आहे। आपल्याला आपल्या ठिकाणी जायचं असेल तर त्या ठिकाणाचं नाव आपण डायरेक्टली सर्च विंडोमध्ये टाईप करू शकतो। मी या ठिकाणी देवरुख असे लिहितो तर पहा या ठिकाणी आपण देवरुख महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आलेलो आहोत। आता आपल्याला या ठिकाणी पॉइंट, लाईन अँड पॉलिगॉन फीचर्स डिमार्केट करायचे आहेत। यासाठी पहा की हा जो काही प्लसचा सिम्बॉल दिसतो हा पॉइंटसाठी आहे, त्याला ॲड प्लेसमार्क असे म्हणतात। दुसरा जो काही सिम्बॉल जो आहे तर त्याला ॲड पॉलिगॉन म्हणून ओळखले जातं आणि तिसरा जो आहे तो ॲड पाथ या नावाने ओळखला जातो।
समजा आपल्याला कोणत्याही दोन ठिकाणांच्या मध्ये असणारं एखादं लिनियर फीचर दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी ॲड पाथ हा प्रकार आहे. उदाहरणार्थ पहा की शिवाजी चौक ते माणिक चौक यांना जोडणारा आपल्याला रस्ता जो आहे तो ॲड पाथच्या माध्यमातून दाखवता येईल. सुरुवातीला आपण आपल्या महाविद्यालयातील इंडोर स्टेडियम आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यासाठी मी हा ॲड प्लेसमार्कचा सिम्बॉल घेतलेला आहे. तर पहा की बाय डिफॉल्ट याचं लोकेशन जे आहे हे बाजूला गेलेलं आहे. आपल्याला ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी हा जो काही येलो मार्क आहे तर त्याच्यावर पकडायचं आणि योग्य ठिकाणी तो नेऊन ठेवायचा आहे. मी या ठिकाणी इंडोर स्टेडियमच्या वर नेऊन हा प्लेसमार्क जो आहे तो ठेवलेला आहे आणि मी याला आता नाव देतोय इंडोर स्टेडियम. नाव दिलेलं आहे, त्याचा अक्षांश या ठिकाणी आलेले आहेत, त्याचे रेखांश या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला याचा जर सिम्बॉल बदलायचा असेल तरी देखील आपण बदलू शकतो. यासाठी या ठिकाणी देण्यात आलेले जे काही वेगळे सिम्बॉल्स आहेत यापैकी कोणत्याही सिम्बॉलचा आपण वापर करू शकतो. समजा आपल्याला एखादी पार्किंग प्लेस दाखवायची आहे तर यापैकी पार्किंगचा आपण सिम्बॉल वापरू शकतो. एखाद्या ठिकाणी हॉटेल आहे त्याचं लोकेशन दाखवायचं असेल तर त्याचं आपण सिम्बॉल वापरू शकतो. काही ठिकाणी की पार्किंग फॅसिलिटी असेल किंवा अन्य घटक आहेत तर जे घटक दाखवायचे आहेत तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा सिम्बॉल आपण या ठिकाणी घेऊ शकतो. याच्याही पलीकडे जाऊन आपण तयार केलेला एखादा सिम्बॉल हा देखील आपल्याला या ठिकाणी ॲड करतो. मी या ठिकाणी कोणताही बदल करत नाही आहे. त्याच्यानंतर पहा की स्टाईल कलर, लेबलचा कलर जो आहे हा व्हाईट आहे. हा जर आपल्याला बदलायचा असेल तर बदलू शकतो. मी त्याला गुलाबी करेन तर पहा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी गुलाबी आला. मी पुन्हा आहे तसाच तो व्हाईट ठेवतोय किंवा दुसरा कोणताही कलर तुम्हाला देणं योग्य वाटत असेल तरी तो कलर तुम्ही देऊ शकता. हे चेंजेस आपल्याला आवश्यक असतील तर आपण करू शकतो. मी पूर्वीचाच कलर ठेवला, पांढरा कलर ठेवलेला आहे. आयकॉनचा कलर जो आहे तो देखील आपल्याला जर बदलायचा असेल तरी आपण बदलू शकतो. तर पहा की त्या ठिकाणी तो लगेचच लाल झालेला आहे. त्यानंतर व्ह्यूमध्ये जाऊन त्याची अक्षांश, रेखांश, आणखी डेट टाईम तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता. टाईम स्टॅम्प आहे, बाकीचे वेगळे घटक आपल्याला हे करता येतात. त्याच्यानंतर अल्टिट्यूड देखील आपल्याला सेट करता येते की किती उंचीवरून हे जे ठिकाण जे आहे हे ठिकाण दिसलं पाहिजे याची मांडणी आपल्याला करता येते किंवा त्याच्यासाठी आवश्यक असणारे पॅरामीटर आपल्याला या ठिकाणी सेट करता येतात. तर या ठिकाणी मी ओके केल्यानंतर पहा की हा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल या ठिकाणी फिक्स झालेला आहे आणि माझे जे काही माय प्लेसेस म्हणून इंडेक्स आहे तर त्याच्यामध्ये इंडोर स्टेडियम, ASP कॉलेज देवरुख असा एक प्लेसमार्क ॲड झालेला आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या घरासाठी असेल किंवा तुमच्या घराच्या शेजारी काही महत्त्वाची ठिकाणे आहेत तर यांची ठिकाणे तुम्ही ॲड करायची आहेत आणि तेच तुमचं असाइनमेंट असणार आहे. त्याचे असणारे मार्क्स जे आहेत हे तुम्हाला इंटरनलसाठी गृहीत धरले जातील. त्यानंतर पहा की दुसरा जो आहे तो म्हणजेच ॲड पाथ. आपल्याला सह्याद्रीनगर ते शिवाजी चौक यांना जोडणारा रस्ता तयार करायचा आहे. यासाठी आपण ॲड पाथ या सिम्बॉलला जायचं. आवश्यकतेनुसार ही जी काही विंडो आहे ती बाजूला सरकून घ्या. त्याच्यानंतर पहिला पॉईंट असेल तिथे तुम्ही मार्क करायचं आहे आणि गरजेनुसार आपण काय करायचं आहे तर त्या ठिकाणी हे एडिटिंग करत पुढे जायचं आहे. याच्यामध्ये पहा की जर आपण झूम केल्यानंतर लक्षात येईल की हा जो काही बिंदू आहे तो रस्त्याच्या बाजूला गेलेल्या रस्त्याच्या सेंटरला असला पाहिजे. तर त्या बिंदूला आपण ड्रॅग करून रस्त्याच्या सेंटरला आणू शकतो आणि मग आपल्याला या ठिकाणी लाईन फीचर जे आहे हे लाईन फीचर डिमार्केट करता येणार आहे. याच्यासाठी देखील आपण नाव देऊ शकतो. तर हा जो काही रस्ता आहे या रस्त्याला आपण सह्याद्रीनगर शिवाजी चौक रस्ता रोड असे नाव दिलेले आहे. त्याचा कलर जर तुम्हाला वेगळा आवश्यक असेल तर तो वेगळा कलर देखील तुम्ही देऊ शकता. मी या ठिकाणी येलो केलेला आहे. त्याची जाडी जर आपल्याला वाढवायची असेल तर ती देखील वाढवता येते आणि शेवटी ओके करा.
तुमच्या जे काही माय प्लेसेसचा ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये पुन्हा या ठिकाणी आणखी एक फीचर ॲड झालेला आहे. कदाचित काही वेळेला असं होईल की आता तुम्हाला हा रस्ता जो आहे हा रस्ता पुढे जावं असं वाटतं, तर वेळी तुम्ही प्रॉपर्टीजला जायचं. प्रॉपर्टीजला गेल्यानंतर पुढे तुम्ही डिजिटाईज करत राहिलात तर तिथून पुढे ज्या ठिकाणी तुम्ही डिजिटायझेशन सोडलेलं होतं तिथून पुढे तुम्हाला पुन्हा त्याचं डिजिटायझेशन करता येतं. आणि या प्रकारे आपण तुमच्या घराकडे जाणारा रस्ता असेल, तुमच्या घराशेजारून जाणारा एखादा नाला असेल किंवा अन्य घटक आहेत, तर हे घटक आपल्याला अधोरेखित करता येतात आणि ते घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. आपल्याला GIS शिकायचं आहे पुढच्या वर्षी तुम्हाला प्रात्यक्षिकासाठी GISचा एक पूर्ण पेपर असणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे काही पॉईंट लाईन पॉलिगॉन फीचर्स आहेत हे कशा पद्धतीने अधोरेखित केले जातात याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी ओके करतो आहे. तर आपण पॉईंट फीचर ॲड केलेला आहे, पॉलिगॉन फीचर ॲड केलेला आहे. काही वेळेला असं होतं की मी पॉईंट फीचर ॲड केला पण नंतर लक्षात येतं की अरे आपण त्याचं दिलेलं लोकेशन जे आहे हे लोकेशन चुकीचं आहे. तर त्या केसमध्ये पुन्हा ही जी काही माय प्लेसेसची विंडो आहे या विंडोमध्ये जाऊन त्या पॉईंटवर आपल्याला आधी क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टीजला जा आणि त्याच्यानंतर आपल्याला हवे त्या ठिकाणी हा बिंदू जो आहे हे बिंदू सरकून घेता येतो. आपल्याला त्याचा कलर बदलायचा असेल, त्याचं नाव बदलायचं असेल, जे काही असेल तर तसेच चेंजेस आपल्याला या ठिकाणी करता येतात. आणि पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजेच पॉलिगॉन फीचर. आता पहा की या ठिकाणी आपल्याकडे शहीद जवान स्मारक आहे आणि या शहीद जवान स्मारकाचा आपल्याला एरिया अधोरेखित करायचा आहे. त्यासाठी मी काय करेल, तर यासाठी हा ॲड पॉलिगॉन फीचर घेणार आहे. तर पहा त्याचा जो एरिया आहे तो अगदी आपल्याला चौकोनी आहे, त्याच्यामुळे ते दर्शवणं सहज सोपं आहे. तर पहा आपल्याला आता या एरियाच्या खाली नेमकं काय आहे माहीत नाही, दिसत नाही आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी स्टाईल अँड कलरमध्ये जायचं. एरियामध्ये पहा की फक्त आउटलाईन्ड हा ऑप्शन घ्या. त्याचा कलर जो आहे हा कलर नेहमी कॉन्ट्रास्ट घ्यायचा. त्याच्यानंतर लाईन कलर देखील आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. तर हे पहा की या पद्धतीने आपल्याला हे पॉईंट्स अधोरेखित करून आपण एरिया डिमार्केट करू शकतो. तुम्ही तुमच्या घराचा जो काही एरिया आहे हा एरिया देखील आपल्याला अधोरेखित करता येतो. आणि असं गरजेचं नाही आहे की तुम्ही ज्या जागेचा नकाशा तयार करणार आहात गुगल अर्थच्या माध्यमातून तर ती जागा चौकोनीच असली पाहिजे. तर अगदी त्रिकोणी किंवा कोणत्याही आकाराची वाकड्या आकाराची जरी जागा असेल तरी त्या जागेचा नकाशा आपल्याला काढता येतो. मी या ठिकाणी टायटल देतोय शहीद जवान स्मारक. पहा आणखी एखादा आपल्याला काही दुसरा एरिया डिमार्केट करायचा असेल तर पुन्हा मी एरियाला जाईन. या ठिकाणी पहा की जसं कर्वेचर आहे तर या कर्वेचरनुसार आपण हा एरिया जो आहे हा एरिया अधोरेखित करू शकतो. पुन्हा ही जी काही प्लेस आहे ती माझ्या माय प्लेसेसमध्ये आलेली आहे. आपल्याला याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील, आपल्याला जर असं वाटलं की हा बिंदू चुकीच्या ठिकाणी आलेला आहे, त्याचं लोकेशन बदलायचं आहे, तरी देखील आपण या ठिकाणी बदलू शकतो. तर त्याचं कलर बदलता येतात. अनेक घटक आहेत जे आपल्याला आपल्या सोयीनुसार त्याच्यामध्ये बदल करता येतात. तर या पद्धतीने आपण गुगल अर्थ या प्रोग्रामच्या माध्यमातून पॉईंट लाईन अँड पॉलिगॉन फीचर्स तुम्ही अधोरेखित करू शकता. तुम्ही या ठिकाणी असाइनमेंट म्हणून तुमचं जे काही घर असेल किंवा तुमच्या गावातील एखादं मंदिर असेल तर या मंदिराचा परिसर असेल किंवा तुमच्या गावातील रस्ते आहेत हे तुम्ही अधोरेखित करा. त्या ठिकाणी पॉईंट लाईन आणि पॉलिगॉन या फीचरचा उपयोग करून गावातील देवराईंचं मॅपिंग आपण करू शकतो. गावामध्ये जाण्यासाठी असणारे रस्त्यांचं मॅपिंग आपण करू शकतो. गावातून वाहणारे जे काही नदी प्रवाह आहेत यांचे मॅपिंग आपण करू शकतो आणि बिंदूंच्या माध्यमातून महत्त्वाची ठिकाणे आपण दाखवू शकतो. मला खात्री आहे की आपण आपल्या गावातील भौगोलिक घटकांचे मॅपिंग गुगल अर्थ या प्रोग्रामचा उपयोग करून 100% करू शकाल. धन्यवाद. आपल्या काही शंका असतील
उत्तरच्या शंका आपण ईमेलद्वारे अथवा फोन कॉलद्वारे देखील विचारू शकता. धन्यवाद.